नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज डेली डिश मध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, आनंदी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर आज आपल्या नीताज डेली डिश मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कुरकुरीत कारलं। ते इथे पहा, मी कारल्याचे असे काप करून ठेवलेले आहे। इथे थोडंसं चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी, चण्याच्या डाळीचं पीठ। इथे थोडंसं तांदळाचं पीठ आहे। इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे। इथे आमचूर आहे। आमचूर नसेल तर तुम्ही लिंबूही पिळून टाकू शकता। आणि इथे बेसिकचे मसाले म्हणजे हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर आणि थोडंसं गरम मसाला। तर चला स्टार्ट करूया। इथे हे जे कारल्याचे मी असे लांब लांब पीसेस केलेले आहे। तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही गोल 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 असे चपटाई करू शकता। याला आपल्याला आता मीठ लावायचं आहे। हे व्यवस्थित मीठ लावून आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे कारले, जेणेकरून याच्यातला जो कडवटपणा असतो तो पूर्ण निघून जाईल। आणि आपल्याला ही जरा 10 मिनिटं असेच ठेवायचे आहे मिठासोबत। तर हे तुम्ही बाहेरही ठेवू शकता अथवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवलं तर अतिउत्तम। तर हे मी आता फ्रीजमध्ये ठेवते। मिनिटं झाली आहेत मंडळी। आता हे कारले मी व्यवस्थित धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने, पाहू शकता नाळाखाली निथळायचं आहे। तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर इथे मी सर्वप्रथम अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। हे आमचूर पावडर आहे तेही टाकत आहे। त्याचबरोबर इथे आपलं हे राईस फ्लोअर आहे, तांदळाचं पीठ, हे टाकत आहे। 2 चम्मच म्हणजे छोटा आहे हा स्पून, 1 चम्मच, 2 चम्मच डाळीचं पीठ टाकत आहे। आता आपले मसाले टाकायचे। लाल तिखट टाकत आहे, ते थोडा गरम मसाला टाकत आहे आणि इथे धन्या जिऱ्याची पूड आहे ती टाकत आहे। मीठ घेऊया आपण, कारण कारल्याला लावलेलं जे मीठ होतं ते धुवून स्वच्छ हे गेलेलं आहे। आपण याच्यामध्ये मीठही टाकलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ जेणेकरून आपलं सगळं कोटिंग होईल व्यवस्थित। हळद टाकली नाही मी, हळद टाकत आहे। हळद विसरली होती, तुम्ही विसरू नका मंडळी, तुम्ही हळद टाका पहिल्यांदाच। कारले तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता असे, किंवा डाळ भातासोबतही खाऊ शकता साईड डिश म्हणून, अगदी उत्तम लागतात। तर या प्रकारे तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। आपल्या हे व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। आता हे जरा आपण 10 मिनिटं असेच ठेवूया आणि नंतर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे। शॅडो फ्राय करू शकता अथवा तुम्ही डीप फ्राय करू शकता। तर आता मी नंतर तुम्हाला दाखवते। हे जरा 10 मिनिटं मसाला लावून असंच ठेवूया आपण, थोडं मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग कारल्यामध्ये उतरलं ठेवूया, नंतर मी बोलते तुमच्यावर। तर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आपल्याला आता हे कारले याच्यामध्ये फ्राय करायचे आहे। तर इथे मी टाकत आहे कारले। आपल्या कारल्याला व्यवस्थित मसाला कोटिंग झालेला आहे। हळूहळू असे एक एक करून टाका, म्हणजे आपच्यात चिटकणार नाही। थोडा थोडा बॅचेस मध्ये टाका।
व्यवस्थित कुरकुरीत होतील. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. खालून व्यवस्थित शेकेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये चम्मच नाही टाकायचा आहे, त्यातला मसाला वेगळा होऊ शकतो. ते आधी व्यवस्थित आपल्याला खालून व्यवस्थित ब्राऊन होऊ द्यायचे आहेत. एकदम फास्ट गॅस करू नका, नाहीतर कारले आतमधून कच्चेच राहतील. स्लो गॅसवरती पहिल्यांदा तेल व्यवस्थित गरम करून घ्या, तापून घ्या व्यवस्थित तेल. त्यानंतर स्लो ठेवा वात, आणि त्याच्यानंतर एक एक असे कारले सोडा. आता हे मी पलटी करते, पाहू शकता. कारल्याला अगदी व्यवस्थित कलर आलेला आहे. 2-3 मिनिटं तरी लागतात खालून व्यवस्थित ब्राऊन व्हायला. इथे मी पहिला बॅच काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा दुसरा बॅच मी टाकलेला आहे. आता हा फ्राय होत आहे मंडळी. झाल्यावर मी दाखवते तुम्हाला. मंडळी, आपला कुरकुरीत कारले बनवून तयार आहे. हे बटर पेपरवर मग तुम्ही ठेवलेले आहे, कारण अतिरिक्त तेलाचं जास्त हे होईल म्हणून. ते तुम्ही पाहू शकता. आवाज आला की नाही कुरकुरीत? तर जे कारले न खाणारे असतील ना, ते सुद्धा असे कारले बघून खातील. हे कारले तुम्ही टिफिनला देऊ शकता, अथवा लांबच्या प्रवासाला जात असेल तरी घेऊन जाऊ शकता. तर याच्यावरती आपल्याला फक्त आता हा चाट मसाला थोडा स्प्रिंकल करायचा आहे, आणि आपले कुरकुरीत कारले तयार आहेत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका फन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.